गडचिरोली जिल्ह्यात पूर परिस्थिती कायम आहे। हे मार्ग जे आहे ते गडचिरोली नागपूर राष्ट्रीय महामार्ग आहे। आपण दृश्यामध्ये बघू शकतो कशा प्रकारे मार्गावर मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी आहे। 3 दिवसापासून हे मार्ग बंद आहे। वैनगंगा, प्राणहिता, गोदावरी, इंद्रावती अशा अनेक नद्यांना पूर आल्यामुळे पूर परिस्थिती सध्या कायमच आहे आणि शेतीच्या भागातही मोठ्या प्रमाणात पाणी आहे। आणि गडचिरोली जिल्ह्यात जवळपास काल आणि सकाळी 22 रस्ते बंद होते। कुरखेडा आणि उत्तर भागात पूर ओसरत असल्यामुळे काही मार्ग सुरू झालेले आहेत आणि अजूनपर्यंत 16 मार्ग बंद आहेत आणि 2 राष्ट्रीय महामार्ग बंद आहे। एक गडचिरोली नागपूर आणि दुसरा गडचिरोली चामोर्शी आष्टी हा मार्ग चामोर्शीपासून बंद आहे। आणि गडचिरोली जिल्ह्यात जवळपास नेहमीच पूर परिस्थिती निर्माण होत असते। गडचिरोली जिल्ह्यात वैनगंगा नदीच्या पाण्याचा प्रभाव जे आहे ते प्राणहिता नदीत समाविष्ट होतो आणि प्राणहिता, गोदावरी, इंद्रावती या नद्यांना पूर परिस्थिती निर्माण होणार आहे। कारण की उत्तर भागेत पूर ओसरला तरी दक्षिण भागेत जे आहे दक्षिण भागातील अहिरी, भामरागड, मुलचेरा, एटापल्ली, सिरोंचा, या भागात पूर परिस्थिती निर्माण होणार आहे। आणि हे 5 तालुक्यात पूर परिस्थिती आज सायंकाळी किंवा उद्यापासून निर्माण होणार। कारण की वैनगंगा पाण्याचा जे प्रभाव आहे ते प्राणहिता नदीला जातो आणि प्राणहिता नदी सध्या भरभरून आहे। गोदावरी नदी भरभरून आहे आणि मेळीगट्टा धरण जे आहे ते 100% भरलेलं आहे। आणि तेलंगणा राज्यात पाऊस नसला तरी तेलंगणा राज्यात अनेक नदी नाले भरून असल्यामुळे कुठे ना कुठे दक्षिण भागात उद्यापासून या पुराचा फटका गडचिरोली वासियांना बसणार आहे। कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत मी इरफान, TV9 गडचिरोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।